गोकुळच्या संबंधित सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका गेली, खरं म्हणजे आम्हाला त्यातनं गाफील ठेवलं गेलं. मी त्यामध्ये पार्टी असताना आम्हाला त्याचं इंटिमेशन दिलं गेलं नाही काहीच. त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं, आम्हाला लक्षात आलं की आमच्या अशी याचिका दाखल झालेली आहे, काल त्यामध्ये मेन्शन झाली होती याचिका, ती मेन्शन होऊन सुद्धा त्या ठिकाणी कोणती कार्यवाही झाली नाही. आज सकाळी ती याचिका मेन्शन होण्यापूर्वी आम्ही कालच संध्याकाळी त्यातलं कॅव्हेट दाखल केलं, आमची एंट्री त्या ठिकाणी रजिस्टर करून घेतली आणि आज सुनावणी सुरू झाल्यानंतर विदिन 40 सेकंड्स सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावलेली आहे ती याचिका. त्यामुळे तिकडे कोणती सुनावणी वगैरे काय झाल्याचं काही कारणच नाही. तिकडे 40 सेकंदात काय होऊ शकतं तुम्ही विचार करा. त्यांच्या वकिलाने बोलायला सुरुवात केली आणि इमिजिएट न्यायाधीशांनी उडून लावला तो विषय. जे काय ते तिकडे हायकोर्टमध्ये सुरू आहे ना, तिकडे जाऊन मांडा, एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फार तिकडे काही सुनावणी वगैरे काही विषय झाला नाही. आम्हाला बोलावं पण लागलं नाही. आमचे वकील ॲडव्होकेट सतीश तळेकर त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही सुद्धा या ठिकाणी VCच्या माध्यमातून मी सुद्धा उपस्थित होतो. त्यामुळे आम्ही सगळं बघितलेलं आहे. विदिन 40 सेकंड फेटाळून लावली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. कालच्या कोर्टामध्ये AGP माळी साहेबांनी न्यायाधीशांसमोर पुन्हा विनवणी केली की आम्हाला या सगळ्या 1108 संस्था 1200 संस्था आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी वेळ लागतोय, मंत्रालयातनं काही डॉक्युमेंट्स आणायचे, सगळं जमवायचे, कृपया आम्हाला अजून आठवड्याभरचा वेळ द्यावा म्हणून. त्यामुळे त्यांनी 17 तारीख मंगळवारची तारीख दिलेली आहे पुन्हा एकदा. गोकुळवर काही वाईट परिणाम होणार नाही. गोकुळची निवडणूक ही सहकाराच्या तत्वांना अनुसरून झाली पाहिजे. सहकाराची तत्व अनुसरूनच ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यातनं बोगस आहे ते बोगस कुठेही नसतं. म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही, म्हणजे विधानसभा निवडणुकीत नको, तसे सहकारामध्ये सुद्धा नको, कुठेच नको, असं आमची मागणी आहे. त्यामुळे बोगस सभासद जे कोणी फक्त ठरावासाठी जे संस्था उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना मतदान त्यांनी करू नये, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. ज्या खरोखर जेन्युइन संस्था आहेत, भले त्या काठावर असतील, त्या पात्र होत आहेत, त्यांनी मतदान करावं. 1108 मध्ये 1108 सगळ्या जेन्युइन असतील, करावं मतदान, काही अडचण नाही. पण फक्त ठरावासाठी केलेल्या संस्था आहेत, गोकुळ कापून खाण्यासाठी, त्या संस्था त्यामध्ये पात्र होता कामा नये अशी आमची ठाम मागणी आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहू. असे आणि कसं आहे, ह्यांचे 10 कुटुंब झाले की साहेब 150 ठराव होतात. एक संचालक असा झाला घरातनंच होऊन जाईल. त्यांनी 150चा आता तो आकडा काढलेला आहे. एवढे मोठे मोठे कुटुंब आहेत, मर्यादा आपल्याला आहे, तिकडे मर्यादा नाही आहे. कुठून आणणार मग? 150 लोक झाला की एक संचालक झाला की मग बाकीच्याने काय करायचं? आणि गोकुळ काय, ज्यांचं दूधच नाही अशा लोकांसाठी गोकुळ थोडी आहे. प्रामाणिक लोक जे आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी सभासदांसाठी आहे. मग सहकाराचं मूळ तत्वच छेद होतं ना ह्याच्यामध्ये. मग डिबेंचर करावं लागतं. मग पशुखाद्यासाठी निघालेला ट्रक कागलवरून तो हमीदवाड्याला पोचताना वाया टोप असं कोकणात जातो तिकडे ऑन पेपर, मग करोडो रुपयाची बिलं पडतात. मग एखाद्या ह्याला गावातल्या एका डेअरीला त्यांची चूक झाली म्हणून त्यांना माफी करावी लागते. बाकीच्या 5 डेअरीने काय चूक केली त्यांची तुम्ही थकबाकी माफी करत नाही. थकबाकी असेल तर अपात्रता निकष आहे परत, मग त्यांचं काय लाड करता तुम्ही? तुमच्या गावात एखादा कार्यक्रम तुमच्या नावाने चेक काढावा लागतो. मग हे सगळे वसुली दुसऱ्या मार्गाने सुरू होतं. मग जाधव आपण बघितलेलं आहे, जाधव प्रकारात काय झालं, घड्याळ प्रकारात काय झालं, हे सगळं लुटायचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. हे लुटण्यासाठी म्हणून त्यांना हे 1500 बोगस सभासद त्यामध्ये घुसवायचे आहेत आणि त्यांना गोकुळ त्यांना जिंकायचं आहे. KDCमध्ये पण साहेब हे सुरू आहे. KDCमध्ये भरपूर आक्षेप आलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा आम्ही लक्ष घालणार आहोत. KDCमध्ये सुद्धा बेकायदेशीर कर्ज वाटप झालेलं. कोल्हापूरच्या लोकांचं कर्ज घेण्याची क्षमता संपली का? बाबा सगळे सुखी झाले का? आता कोणाला कर्ज नाही असं आहे का? जिल्ह्याबाहेर जाऊन कर्ज दिलेले आहेत, तिकडे पण ते अपहार केलेला आहे लोकांनी. ते सगळे आम्ही जिथे जे प्रकरण थांबलं आम्ही त्यात सगळीकडे लक्ष घालणार आहोत. वेळ पडली तर EDचं पण आम्ही करतो आहोत लवकरच, तेही करू. EDमध्ये सुद्धा कुठे थांबले बघूया. बरं, भले त्या जो कोण व्यक्ती असेल त्याने थांबला असेल, त्याला दडपण आलं असेल, पण कायदा तर थांबत नाही ना. आम्ही कायद्याचा पाठपुरावा करू, पूर्ण करा बाबा. हे सगळं कशा थांबवलं? कायद्याचं पूर्ण सर्कल पूर्ण झालं पाहिजे. नाही दिली आहे, नाही दिली. हायकोर्टातनं कोणतीही क्लीन चिट अजून मिळालेली नाही आहे. आम्ही हायकोर्टाने केस म्हणतोय, हायकोर्टामध्ये आम्ही पाठपुरावा करू. KDCमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे, तिथे सुद्धा पाठपुरावा करू. दुसऱ्या केसमध्ये आमचं सुरू आहे 23 तारखेला, ती पण सुनावणी आहे. त्याच्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार केलेला आहे, सगळं मॅनिप्युलेट केलेलं आहे लोकांनी. भ्रष्टाचारावर साहेब स्पष्ट. एक तर या सगळ्यामध्ये कॉमन मुश्रीफ आहेतच आहे.
त्यांच्याच प्रवृत्तीमुळे सगळा भ्रष्टाचार थांबतो. त्यांनी भ्रष्टाचार थांबवावा, आमचा आक्षेप थांबवेल. मुस्लिमांनीच. हा त्यांच्याच आशीर्वादाने भ्रष्टाचार होतो ना सगळा. कॉमन कोण आहे या सगळ्यामध्ये? तेच आहेत. नाही तर पत्र कोणाचं आहे त्यामध्ये? त्यांचंच पत्र आहे. वेस्टेड इंटरेस्ट कोणाचा आहे? त्यांचाच वेस्टेड इंटरेस्ट आहे. मनमानी कारभार कोण करते? तीच व्यक्ती करते. CPR मध्ये भ्रष्टाचार करते, त्यांच्याच आशीर्वादाने होतोय. जमिनीमध्ये भ्रष्टाचार त्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहेत. जन्मतारीख भ्रष्टाचार त्यांचाच आहे. कारखान्यामध्ये संताजी गोरपाटे कारखान्यामध्ये 15 वर्ष झाले घरफाळा दिला नाही गावचा. आत्ता डिमांड बिल केलंय धामणे गावाकडून. चौकशी करा, पेपर तुम्हाला काही जणांना पाठवले सुद्धा मी. मग हा भ्रष्टाचाराची प्रवृत्ती थांबली पाहिजेत ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.